हाय हॅलो नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर प्रत्येकजण मला भरपूर कमेंट करतात की तुझ्या घरात फक्त तुझाच व्हिडिओ दिसतो, तुझ्या मुलीचा तुझ्या नवऱ्याचा, तुम्ही तिघं दिसता. तर तुझे माहेरचे येत नाहीत का? मी पहिलं क्लिअर केलं होतं की माझं लव्ह मॅरेज आहे, तुझे माहेरचे येत नाहीत का? तर हो, माझ्या माहेरचे अजिबातसुद्धा येत नाहीत. माझ्या माहेरच्यांनी ॲक्सेप्ट केलेले नाही, सासरच्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, माहेरच्यांनी केलेलं नाही. माझे आईवडील कधी कवार फोनवर बोलतात आणि माझ्या बहिणींना तर भरपूर ॲटिट्यूड आहे, त्या तर येतच नाहीत. म्हणजे मोठी बहीण येते, तिचं काय नाही, मोठी बहीण येते. पण राहिला विषय माझ्या भावाचा, माझा भाऊ कधी येत नाही, मला फोन नाही, काय नाही. जसं मी लव्ह मॅरेज केले तसं त्याचं माझं काही संपर्क नाही. आम्ही एकमेकाची तोंडसुद्धा पाहिले. आणि दुसरी गोष्ट सांगते, माझी बहिणी काय म्हणजे किती काय केलं तरी बहिणी तर ॲडजस्ट करतात. तर तुमच्या बहिणी करत असतील ॲडजस्ट, माझ्या बहिणी ॲडजस्ट करणाऱ्यातल्या नाही आहेत. माझ्या बहिणींना आहे ते स्वतःचं पडलेलं असतं. मी फक्त एकीसाठी बोलते. माझ्या मोठी बहिणीचं काही नाही, तिने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि आज मी जे आहे ती तिच्यामुळेच आहे. तर लहान बहिणीचं सांगते. तर लहान बहीण माझ्या घरी कधी येत नाही. पहिल्यांदा ती आली होती, ज्यावेळेस एकदा मी आजारी होती त्यावेळेस आली होती. त्यावेळेस आली असेल, एक दिवस राहिली असेल, गेली असेल. पण आता मी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर फक्त ती यायचं होतं म्हणून ती आली होती. तिच्या कामानिमित्त ती आली होती, पण असंच आली होती. आणि मेन म्हणजे ती माझ्यासोबत बोलत चालत होती, पण तिला कसं वाटतं फक्त जे काय असेल ते फक्त माझं चांगलं असावं, बाकीचं कोणाचं चांगलं नसावं, असं तिचा पहिल्यापासून स्वभाव आहे. तिचा आणि माझं हे लहानपणापासूनच 36चा आकडा आहे. तिचं माझं लहानपणापासूनच जमत नाही. तिने मला कधीच बहीण मानलेलं नाही ना, मी तिला कधी बहीण मानलेलं. आणि मी डिलिव्हरीतसुद्धा ती आली होती, तर मी तिला बोलवलं नव्हतं. ती तिचं होऊन आली होती. ती पण तिच्या कामानिमित्त आली होती. फक्त निमित्त झालं होतं एक, की माझ्या डिलिव्हरीसाठी ती, म्हणजे माझ्या डिलिव्हरीत माझं बाळाला बघायला आली होती म्हणून ती एक निमित्त झालं होतं. पण ती माझ्यासाठी नव्हती आली. माझी मोठी बहीण आहे, ती माझी डिलिव्हरी करण्यासाठी माझ्यापाशी होती आणि ती तिच्यासाठी आली होती. आणि तिचं काय पर्सनली काम असेल शॉपिंग बिपिंगचं, त्यासाठी ती आली होती. ती मला भेटण्यासाठी आली नव्हती. दुसरी गोष्ट, कधीतरी ती बोलायची माझ्यासोबत, पहिलं तरी बोलायची. ज्यावेळेस आमची गरीब परिस्थिती होती, ज्यावेळेस मी लव्ह मॅरेज केलं होतं, तिला समजलं होतं आणि माझी परिस्थिती बिलकुलसुद्धा, म्हणजे आम्ही अक्षरशः उपाशी मारीची वेळ होती आमच्या, असे आमचे दिवस होते. त्यावेळेस ती माझ्यासोबत बोलत होती, तिचा नवरा पण बोलत होता. पण हळूहळू आमची प्रगती होत चालली. दोघं नवरा बायको आम्ही काम करायला लागलो. बाहेर आम्ही सिलाईचं काम करून करून शिकलो. म्हणजे शिलाई करता करता आम्ही मास्टर पण शिकलो, कटिंग वगैरे सगळे यायला लागले. मग आम्ही ठरवलं की आमचं स्वतःचं शॉप टाकावं. तर आमचं शॉप टाकावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि आमचं शॉप पण झालं. शॉप होईपर्यंत, शॉपचं उद्घाटन होईपर्यंत शॉपची पत्रिकासुद्धा मी त्यांना पाठवली होती की उद्घाटन आहे. मी खूप मोठं उद्घाटन ठेवलं होतं. उद्घाटनाला या म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. पण कसं असतं, कोणाला पण असं वाटतं जे काय असेल ते आपल्यालाच असावं, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यासाठी ते दोघं पण आले तर नव्हतेच. पण जोपर्यंत शॉपच्या व्हिडिओचे मी फोटो व्हिडिओ व्हॉट्सअपला स्टोरीला ठेवले, स्टेटसला ठेवले होते, जेव्हा त्यांनी बघितले त्या क्षणाला त्या दोघा नवरा बायकोंनी मला ब्लॉक केलं होतं. म्हणजे ह्याच्यावरनं समजतं की त्यांना माझी प्रगती ही कितपत देखवते. म्हणजे कोणीतरी आपलं चांगलं होतं आहे तर, म्हणजे म्हणजे बहीणच होती मी, तरीसुद्धा त्यांनी हे असं केलं. तेव्हापासून विषय कट केला होता, बोलत वगैरे काहीच नव्हती. पण ज्यावेळेस मी डिलिव्हरी झाली त्यावेळेस त्याच्यानंतरची 3 वर्षापूर्वी गोष्ट, मी डिलिव्हरी झाली म्हणजे आत्ता. आणि आत्ता ती आली होती. आल्यानंतर ती एक दिवस राहिली, नेमकं आषाढी दिवशी आली होती आणि त्या दिवशी तर उपासच होती. आणि त्या दिवशी आली. दुसऱ्या दिवशी मी तिला भरपूर म्हणलं, राहा, मटण वगैरे आणते, मुलांना काहीतरी खाऊ पिऊ, हे करायचं ते करायचं. काल उपासामुळे मुलांना काही खायला प्यायला भेटलं नाही, राहा. पण ती राहिली नाही, कारण ती तिच्या कामानिमित्त आली होती. यायचं होतं म्हणून ती फक्त आली होती, मुक्काम केला होता माझ्या घरात. मला तर काहीच घेणं देणं नव्हतं. नसती आली तरी मला काहीच फरक पडला नसता. ती जरी हा व्हिडिओ बघत असली तरी मला काही घेणं देणं नाही. मी तर नाही म्हणूनच सोडून दिलेलं आहे. पण दुश्मनसुद्धा असं करणार आहे असा व्यवहार केला तिने. माझ्याच घरात येऊन, माझ्याच घरी राहून माझ्या नवऱ्यासोबत ती बोलली नाही, माझ्या नवऱ्याला जाताना विचारलंसुद्धा नाही. आणि ज्यावेळेस माझी डिलिव्हरी तर झाली होती, मी तर घरातच होती, पण माझ्या शेजारी शॉप होतं, त्या शॉपमध्ये ती शॉपिंगला गेली होती आणि माझं शेजारी शॉप होतं. पण साधं तिने 2 पायऱ्या चढून आतमध्ये बघितलं नाही की हिने कसं शॉप टाकलं आहे, किती मशनी आहेत, कसलं शॉप आहे, नेमकं काय काम करते, ही सुद्धा तिने पाहिलं नाही. मग एक जो दुश्मनसुद्धा एवढं म्हणजे वाईट चितणार नाही, असं जर माझी बहीण चितत असेल तर बहीण नावाचा कलंक आहे आणि बहीण म्हणूसुद्धा वाटत नाही. मी तर मेली म्हणून सोडून दिलेलं आहे.
त्यांनी पण मला मेली म्हणून सोडून द्यावं, ना मी त्यांची ना ते माझे. फक्त या तुमच्या कमेंटच्या उत्तरासाठी मला हा व्हिडिओ मजबुरीने बनवावा लागला, कारण हे पब्लिक आहे आणि प्रत्येकाला पडलेले प्रश्न हे मला तुम्हाला द्यावंच लागतात त्यासाठी. तर ज्या दिवशी मग ते एवढंच की माझ्या घरात राहूनसुद्धा माझ्या सोबत फक्त एक तुरळक बोलायची, बरं आहे का, बस एवढं तेवढं बोलायचे, एखादा शब्द बोलत नव्हती. तिच्या बहिणीसोबतच ती बोलायची, तिच्या मुलांसोबत ती बोलायची. माझ्या लेकराला तिने फक्त एकदा का दोनदा घेतला असेल. लहान लेकरू होतं, त्याने काय केलं होतं, म्हणतात ना लेकरं तर देवाघरची फुलं असतात, देवसमान असतात, त्यांचा काय. पण माझ्या लेकराने काय केलं होतं, 1-2 वेळा घेतला असेल तिने, ती बी जबरदस्ती, नाही त्याला कौतुकाने तिने घेतलं की काय. दुसऱ्या दिवशी शॉपिंगला गेली माझ्या शेजारच्या दुकानामध्ये, तिथं शॉपिंग वगैरे केली आणि माझ्या दुकानातसुद्धा गेली नाही ती. ह्याच्यावरनं समजलं मला की त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल काय आहे ते. आणि तिसरी गोष्ट, जाताना माझा नवरा हा दुकानावरच होता, म्हणजे शॉपवरतीच होता. शॉप आणि दुकान माझं शेजारी आहे. पण जाताना माझ्या नवऱ्याला साधं त्यांनी विचारलंसुद्धा नाही की जाऊ का म्हणून, जाऊ का सुद्धा विचारलं नाही. त्याच्याच घरात येऊन त्याच्याच घरात राहून जायचं आणि शेवटी त्यालाच इज्जत नाही द्यायची. तर अशा लोकांना, जिथं मला माझ्या नवऱ्याला इज्जत नाही, ती लोकांना पण मला काहीच घेणं देणं नाही. ते लोक पण माझ्यासाठी मेले, त्यांच्यासाठी पण माझ्या मनात बिलकुलसुद्धा इज्जत नाही. माझ्या नवऱ्याचा असा स्वभाव आहे, दीदी करून ते बळबळ बोलायचा आणि ह्यांनी भाव खायचा. त्यासाठी मी माझ्या नवऱ्याला पण आता खूप समजून सांगितले आणि खूप त्याला पण मी म्हणजे दाखवून दिलेलं आहे की तू किती पुढं केलं आणि तू किती जरी त्यांना आपलं समजलं तर ते तुला कधीच आपलं समजणार नाही. त्यासाठी हे सगळ्या गोष्टी बंद कर, असं मी सांगितलं. त्यासाठी माझ्या बहिणी, मेन म्हणजे तुम्हाला सरळ आणि स्पष्ट सांगते, माझं कोणीच नाही आहे. माझा नवरा, माझी 2 मुलं, माझे आईवडील, बस. हे सोडून माझं कोणीसुद्धा परिवार नाही आहे, ना सासरचे ना माहेरचे. आमचा परिवार कोणीच नाही. माझ्या नवऱ्याला मी सोडून आणि माझी 2 लेकरं सोडून कोणी नाही, आणि मला माझा नवरा सोडून आणि माझे लेकरं आणि माझं आईबाप सोडून कोणीसुद्धा नाही. तर प्लीज हे पुढं कोणीही कमेंट करू नका माझ्या बहिणींबद्दल. जे काय असेल ते तुमचा डाऊट आता क्लिअरच झाला असेल. ज्या म्हणजे जास्त बोलण्यापेक्षा ह्याच्यातूनच तुम्ही समजून घ्या आणि इथून पुढं मला माझ्या बहिणींबद्दल बिलकुलसुद्धा विचारू नका. थँक्यू.